नमस्कार मंडळी, मी तर लावलाय डोक्याला हात, कारण गणपतपुळ्याची ट्रिप काय झाली म्हणता अरारारा खतरनाक. चला सुरुवातीपासून बघूया. मॉर्निंग मंडळी, आपण सकाळी सकाळी पहाटे 5:30 वाजता निघतोय. नेहमीप्रमाणे गाडीला नारळ फोडून आपण प्रवासाला सुरुवात केली. कोल्हापूर सोडून आपण आलो आहे आता आंबा घाटात. सकाळी सकाळी काय मस्त वातावरण होतं आंबा घाटात. थंडी तर आई शपथ खतरनाक होती. रत्नागिरीला जायचं म्हणलं की आंब्यात पहिल्यांदा इथं थांबायला लागतंय, विषय नाही हो. गणपती बाप्पा मोरया. बाप्पांचं दर्शन घेऊन आपण चाललो आहे आता पुढे. कोण लगेच गाडीत बसलं तर कोण लगेच फोटो काढायला सुरुवात केली. बघा पॉइंट दिसला की फोटो काढायला सोडत नाहीत. बघा फोटो सेशन झाल्यानंतर आपण आता पुढच्या प्रवासाला लागलो आहे, कारण आपल्याला एका दिवसात 2-3 पॉइंट तर नक्कीच करायचे. गाडीत याचा काय विषय चाललाय बघा. निघाली आपण आता आलो आहे मार्लेश्वर मध्ये. हे आहे मार्लेश्वरची कमान. डोंगराच्या कुशीत असं मस्त मंदिर आहे. 530 पायऱ्या आहेत बघा. जाताना 530, येताना 530. नॉनस्टॉप चालायचो. कसं हे कसं चालतंय तसं. बघितलं सा कसं म्हणतंय बारक. मार्लेश्वर मध्ये वरती गेल्यानंतर तर माकडांचा विषय नॉट आहे. धबधब्याला काय एवढं पाणी नव्हतं, पण वातावरण एक नंबर शांत असं. भावानं फॅमिली सोबत नक्की एकदा मार्लेश्वरला जावा बरं का, नक्की. लहान पोरांच्या तर ट्रिप एवढ्या आल्या होता म्हणता, शाळेच्या ट्रिप भरपूर. माकडं तर कसे आहेत बघा, कसं येते खाली. आजींना म्हटलं बाजूला व्हा, नाहीतर मोबाईल घेईल काढून. त्याला कुठं उडकत बसता. मार्लेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आपण आता चाललोय गणपतपुळ्याला. रविवार असल्यामुळे गणपतपुळ्यामध्ये एवढी गर्दी होती आई शपथ. पार्किंगला जागा ना उभं राहायला. चला मित्रांनो दर्शनला. गणपती बाप्पा मोरया. आतमध्ये जातोय तर काय आई गर्दी होती. कंप्लीट 1.5 तास लागलाय. कंप्लीट 1.5 तास. उचलून कोणी घ्यायचा म्हणून ते ह्याला तर घासतच नेत होतो बघा. काय तापतंय याचा विचार केला नाही. ही बघा वैतागल्यात कशी. फायनली आपण मंदिराजवळ आलोय बाबा. भावानो माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या. आतमध्ये काय कॅमेरा अलाउड नाही हो, त्यामुळे आतलं काय दाखवू शकत नाही, पण बाहेरनं तर नक्की व्ह्यू तुम्हाला दाखवतोय बघा. दर्शनानंतर आपण गेलोय बीचवर. त्याचा विषय तुम्हाला भावानो पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. त्यासाठी नक्की फॉलो करा आणि लाईक करा. चला बाय.